नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीच्या लोकांबद्दल. कुंभ राशीसाठी जुलै 2026चा हा महिना कसा असणार आहे, हा महिना तुमच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडवून आणणार आहे, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळेल, कुठे तुम्हाला सावधानता बाळगायची आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही जाणून घ्या. यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या नोकरी व्यवसायाबद्दल, नातेसंबंधांबद्दल, कशाही बद्दल तुम्हाला त्या मनात काही प्रश्न असतील, पत्रिका तपासायची असेल तर आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. तुमच्यावर समस्या असेल, कर्ज असेल, पैसा टिकत नसेल, व्यापारात प्रगती नसेल, नोकरीत प्रगती नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, शिक्षणात काही समस्या असेल, अनेक प्रश्न समोर उभे असतील, मार्ग तुम्हाला मिळत नसेल, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, असे असंख्य प्रश्न तुमच्यासमोर उभे असतील तर एकदा पत्रिका तपासा. पत्रिकेतील ग्रह, दोष, बाधा हे आपल्याला कळतात. त्यानुसार आपण योग्य उपाय, योग्य सेवा करून यातून मुक्तता मिळवू शकतो. चांगला काळ कधी येईल, वाईट काळ आपला कधी संपेल, कोणती बाधा आहे, कोणता दोष आहे, सगळं कळतं. यासाठी योग्य पत्रिका तपासणं महत्त्वाचं असतं. यासाठी सविस्तर माहितीसाठी आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना करिअरच्या दृष्टीने मेहनतीचा पण अत्यंत फलदायी ठरणार आहे. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तुम्हाला चांगल्या कंपन्यांमधून ऑफर्स येऊ शकतात. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पकतेला आणि नवीन विचारांना वाव मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. कामाच्या ठिकाणी काही गुप्त शत्रू तुमच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे स्वतःच्या कामाशी काम ठेवा आणि ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा. मित्रांनो, जर तुम्हाला व्यवसायाचा विस्तार करायचा असेल किंवा नवीन डील फायनल करायची असेल तर हा महिना उत्तम आहे. 15 जुलैनंतर ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने असेल. जुनी रखडलेली देणी या महिन्यात वसूल होऊ शकतात. किरकोळ व्यापाऱ्यांपेक्षा घाऊक किंवा परदेशी व्यापार करणाऱ्यांना अधिक नफा मिळणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून जुलै महिना कुंभ राशीसाठी मिश्र स्वरूपाचा राहणार आहे. तुमचे उत्पन्न स्थिर राहील आणि नवीन मार्ग देखील मोकळे होतील, पण त्याच वेळी खर्चही तितक्याच वेगाने वाढू शकतात. घरगुती सुखसुविधांवर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर अचानक मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेट आधीच तयार करून ठेवा. लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी हा महिना चांगला आहे. शेअर्स किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. समाजात तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. घरात एखादा धार्मिक किंवा शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लहान सदस्यांकडून आनंदाची बातमी मिळेल. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना रोमॅन्टिक असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला कुटुंबाशी भेटवू शकता. जोडीदारासोबत ताळमेळ चांगला राहील. काही लहान सहान कारणांवरून मतभेद झाले तरी ते फार काळ टिकणार नाहीत. एकमेकांना समजून घेतल्यास नाते अधिक घट्ट होईल. आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या लोकांनी बिलकुल निष्काळजीपणा करू नये. राशीचा स्वामी शनी असल्यामुळे कामाच्या ओझ्यामुळे मानसिक ताण किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. डोळ्यांचे विकार, उष्णतेचा त्रास किंवा पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण करा आणि पुरेशी झोप घ्या. शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. सकाळी प्राणायाम किंवा ध्यान करणं अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही काय करावं? नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि कष्टावर विश्वास ठेवा. घरातून निघताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. आपले गुपित किंवा भविष्यातील योजना इतरांना सांगू नका. मित्रांनो, तुम्ही काय टाळावं? कोणत्याही प्रकारचा आळस तुम्ही करू नका, अन्यथा आलेली मोठी संधी हुकू शकते. कुणाशीही पैशाचे व्यवहार करताना लेखी पुरावा ठेवा. तोंडी व्यवहारावर विसंबून राहू नका. विनाकारण कोणाच्याही वादात पडू नका. कुंभ राशीचा स्वामी सुद्धा शनिदेव आहे. त्यामुळे हा महिना अधिक शुभ बनवण्यासाठी तुम्ही दर शनिवारी हनुमान चालिसा किंवा बजरंग बाणाचा पाठ करा. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडापाशी तिळाचा दिवा लावा. याने तुम्हाला लाभ होईल. कुंभ राशीच्या मित्रांनो, जुलै 2026चा हा महिना तुमच्या बुद्धिमत्तेची आणि संयमाची परीक्षा घेणारा असला तरी शेवटी तुम्हाला यश नक्की मिळेल. फक्त आरोग्याची काळजी घ्या आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला. योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.